नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्याच्या ढोकाई गाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याविषयी विविध समस्याबाबत ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांसाठी गावामध्ये आरोग्य केंद्र उभारलं होतं. गेल्या 30 ते 35 वर्षापासून सदर आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांच्या विविध आरोग्यविषयक तक्रारीचं निरासन करत होती. त्यांना औषधोपचारही तिथे मोफत मिळत होते. परंतु असं असताना गेल्या 5 ते 6 वर्षापासून सदरचं आरोग्य केंद्र हे धोकादायक झाल्यामुळे बंद अवस्थेत होतं. त्यामुळे सदर आरोग्य केंद्र हे ढोकाई नाका येथे स्थलांतरित करण्यात आलं. मात्र नागरिकांना ढोकाई गावातून रस्ता ओलांडून या आरोग्य केंद्राकडे पायपूट करावी लागत होती. ही बाब ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर लक्षात घेऊन यावर ठाणे महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून सदर प्रस्ताव हा मंजूर करून घेतला. त्यामुळे आता लोकांनी गावातील जुन्या आरोग्य केंद्राचा पुनर्विकास ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत तयार करण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक संजय भोईर, ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेविका उषाताई भोईर, ढोकाई गावातील ग्रामस्थांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लगेचच या आरोग्य केंद्राच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे येत्या काही महिन्यातच ढोकाई गावातील नागरिकांना हे नव्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे एक प्रकारे येथील नागरिकांना दिलासा देण्याचं काम माजी नगरसेवक संजय भोईर आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर यांनी केलं आहे. इकडे एक लोक वहिनी वहिनी गेले कित्येक वर्षापासून म्हणजे मला तर वाटते की मी 2018 पासूनच्या अगोदरपासून त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होतो आणि एक वेळेस शासनाकडनं निधी उपलब्ध त्या ठिकाणी झाली होती, पण ते हॉस्पिटल शिफ्ट करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती म्हणून ते राहिलं होतं आणि ती शासनाकडून निधी परत त्या ठिकाणी गेली आणि आता जी नव्यानं आपण पुन्हा ते निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहे आणि त्या याच्यातनं हे काम ज्या लक्ष्मण लडकू पाटील हा आरोग्य केंद्र जो आहे त्या आरोग्य केंद्र चालू आज भूमिपूजन त्या ठिकाणी होत आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर करून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे आणि ह्या याच्यातनं याचा फायदा ग्राउंड+1ची इमारत त्या ठिकाणी आहे आणि ही ग्राउंड+1ची इमारत ही आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि राहिलेली जी मागे जी व्यायामशाळा आणि जे मार्केट आहे तेही याच्यामध्ये समाविष्ट त्या ठिकाणी करून घेणार आहोत. त्याचंही आपण पूर्तता केलेली आहे आणि ती पूर्तता करून आपल्याला लवकरात लवकर चांगलं हॉस्पिटल हे आरोग्य केंद्र कसं त्या ठिकाणी लोकांना फायदा होतो. आजपर्यंत जे गोरगरीब जनता जी आहे त्यांना त्याचा बराचसा फायदा त्या ठिकाणी जर ढोकाली त्या ठिकाणी बघितला, आजूबाजूचा परिसर मनोहरनगर आझादनगरची जे पेशंट आहेत ते पेशंट सर्व या आरोग्य केंद्रामध्ये येतात आणि ह्या याच्यातनं जो पाठपुरावा आम्ही करतो आणि तो पाठपुरावा करून जी लोकांच्या सेवेसाठी आणण्याचा जो प्रयत्न होतो त्यामध्ये मग या सर्व गोष्टी आम्ही गावाच्या हितासाठी त्या ठिकाणी करतो आणि बरेच दिवसापासून ही मागणी होती आणि बरेच दिवसापासून हा धोकादायक त्या ठिकाणी आरोग्य केंद्र झाला होता. तो आज पूर्ण त्या ठिकाणी आमचा शब्द ही वचनपूर्ती त्या ठिकाणी होत आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने
भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राबोळी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कब्रस्तानची पाहणी केली. विविध नागरी सुविधांचीही यावेळी पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे दौऱ्यात अनेक आबालवृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्या आणि अडचणी सांगितल्या, तर डॉक्टर आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचे उपस्थित अधिकाऱ्यांकडून तात्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान 15 दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत. येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो असं म्हणत प्रशासनाला गर्भित इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. राबोळी परिसरातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह पाहणी केला. यावेळी विविध परिसराला त्यांनी भेटी दिल्या. या दौऱ्यात चालत असताना रस्त्यात अनेक आबालवृद्धांनी त्यांना हात पकडून आपल्या समस्या देखील दाखवल्या. येत्या 15 दिवसात कब्रस्तानमधील सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत. तसेच येथील रस्ते नियमबाह्य आदीबाबत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाचे कान उपटले. तसेच राबोळी येथे काही वर्षापूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमील शेख याच्या कुटुंबियांची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. त्यावेळी जमील शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफियत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मांडली. त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता, त्याच्या मुलाच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत, त्यांच्या मुलींच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केलं. तर पत्रकारांशी बोलताना म्हटलं की जमील शेख खुनी प्रकरणाची चौकशी झालेलीच नाही, त्यामुळे फेर चौकशीची मागणी करताच येत नाही. आधी जमीलच्या खुनाची सखोल चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात पोलीस आणि गुन्हेगाराची हातमिळवणी झालेली आहे, त्याशिवाय गुन्हेगार सुटूच शकत नाही. या खुनातही एक आका आहे, पण 50 खून करणारा वाल्मिकी कराड जेलमध्ये गेला. त्यापेक्षा मोठा गुन्हेगार हा नाही, तो पण आता आत जाईल. या प्रकरणामध्ये तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्याचे स्टेटस ठेवण्यात आले होते, त्यामुळे आपलीही बदली होईल या भीतीने अन्य अधिकारी या केसमध्ये हात घालत नाही, असा थेट आरोप आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. काय नेमकं आज माझी पहिली फेरी आहे, त्यामुळे मला कब्रस्तानच्या बाबतीत खूप तक्रारी आलेल्या आणि कब्रस्तानची आत्ताची परिस्थिती पाहता नक्कीच कब्रस्तानमध्ये काही साफसफाई काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि ते मी आता बघून गेलेलो आहे. अजून 15 दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा बाळगतो. जमील शेखच्या बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे. मी फार समाधानी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी करून केस रफादफा केली. पूर्णपणाने पोलिसांनी गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमिळवणी झाली. पुन्हा चौकशीची ज्यांची चौकशी म्हणजे त्या चौकशीला अर्थच नव्हता. कुठली चौकशी आणि कोणी केली चौकशी? चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही. अंडर सेक्शन 173(8) द केस इज स्टील ओपन. अजूनही केस उघडी आहे अशी आपण अपेक्षा बाळगूया. पण ज्या पद्धतीने पोलीस वागतायत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं चुकीची आहे. जो कोणी असेल तो असा आहे की वाल्मिक कराड आणि हे सगळे आतमध्ये जाऊ शकतात, तर त्यांच्यापेक्षा तर म्हणजे मला नाही वाटत 50-60 फूट केले किंवा खून केलेला माणूस इथे 50-60 फूट खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये. न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते, त्यामुळे जनतेची ताकद उभी राहील. आता पण आका आहे ना, आकाशिवाय मर्डर होतो काय? असा मर्डर एक गोळी लागते ठाक माणूस मेला आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलीस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो. पोलीस आहात का तुम्ही? रातोरात केला जातो. असेल तर हे पण ऐका मी जे बोलतो. आणि मग पोलीसची बदली होते. केस सगळ्यांना वाटायला लागते आपली पण बदली होईल, आपण या केसमध्ये हात घातला, त्यामुळे कुठलाच पोलीस हात घालायला तयार नाही. शिवसेना मित्रमंडळ ठाणे पूर्व या 58 वर्ष जुन्या सामाजिक संस्थेतर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचं हे 12वे वर्ष असून ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री प्रदीप महापोसकर, भगवान दास, सतीश खोत, शैलेश साळवी आणि महेश कोळी या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरवली गेली. स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेसाठी आलेल्या आणि परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन यशस्वी मराठी उद्योजक, आजच्या आघाडीचे इंटिरियर डिझायनर आणि शिवा सेलचे हितचिंतक दीपक पेंडुरकर यांच्या शुभ हस्ते पार पडले.
प्रदर्शनाला ठाणेकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून या स्पर्धेतील व्यंगचित्रांच्या उत्तम दर्जाबद्दल मंडळाचं कौतुक केलं। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ हास्य व्यंगचित्रकार विवेक म्हेत्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी विवेक म्हेत्रे यांनी उपस्थित कलाकारांना व्यंगचित्र रेखाटताना विसंगती या शब्दातील प्रत्येक अक्षराची उकल करत चित्राचा दर्जा कसा उंचावता येतो याचं मार्गदर्शन केलं। उपस्थित कलाकारांचं कौतुक देखील केलं। तर शिवसेना आयोजित व्यंगचित्रकला प्रसारासाठी आयोजित करत असून कार्यशाळांसाठी मंडळाचं कौतुक केलं। त्यांनी यावेळी स्वतःच्या जीवनात रेखाटलेली कायम लक्षात राहिलेल्या चित्रांचा उल्लेख करत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शाबासकीच पात्र ठरलेल्या चित्रांची सविस्तर माहिती देखील दिली। चित्रकला आणि थोडं वेगळं परीक्षण पण त्यांना तुम्हाला मला इकडे तिकडे चांगलं वाटेल ते परीक्षकांना वाटेल असं माझं हा नट कुठचा आहे 5 ते 15 वयाच आहे आपण वर्ल्ड हेल्थ डे ते दाखवा ना पु ल देशपांडे बाई पु ल देशपांडे माहिती आहे ना मराठी सगळ्यांना येतं थोडं असे पुढे मागे ना सगळ्यांचे चेहरे दिसले एक जण पुढे बघ ना असा बोट कर फक्त हे पु ल देशपांडे बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्यंगचित्रकला या चित्रकला प्रकाराचा प्रचार व्हावा म्हणून शिवसेना मित्रमंडळ गेली 12 वर्ष आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या जयंतीप्रित्यर्थ ही व्यंगचित्रकला स्पर्धा भरवत असतो। यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून 227 चित्र या स्पर्धेसाठी प्राप्त झाली आणि त्यातली परीक्षकांनी निवडलेली जी चित्र असतात त्याचं हे प्रदर्शन आज आपण इथे भरवलेलं आहे। याचा बक्षीस समारंभ आज संध्याकाळी होईल। विविध भागातून कोकणातून मराठवाडा पुणे मुंबईच्या सर्व मुंबईतून ही चित्र आलेली आहेत। यावर्षी आम्ही एक वेगळा उपक्रम केलेला होता की शाळेच्या मुलांना व्यंगचित्रकला म्हणून काय हे कळण्यासाठी आमचे जे परीक्षक आहेत प्रदीप मापसेकर, भगवान दास, शैलेश साळवी, महेश कोळी, सतीश खोत यांच्या सौजन्याने आम्ही सर्व शाळांसाठी मोफत व्यंगचित्रकला कार्यशाळा घेतल्या। ठाण्यातल्या 2 दिव्यांग शाळा आहेत त्यातली कर्णबधीर शाळा आहे त्या मुलांसाठी पण आपण एक व्यंगचित्रकला कार्यशाळा घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून आपण जी चित्र बघतोय त्याच्या क्वालिटीमध्ये आणि खरीखुरी व्यंगचित्र जे काय असतात शालेय मुलांना पण ते कळलेलं आहे। ती व्यंगचित्र आज आपल्याला इथे दिसतो। विषय होता समाज प्रबोधन, त्यामुळे उत्तम समाज प्रबोधन या मुलांनी केलेलं आहे। त्याचबरोबर जे हौशी चित्रकार आहेत की ज्यांची कला ते विसरलेले होते त्या चित्रकारांनीही व्यंगचित्रकलेसाठी आपली चित्र पाठवलेली आहेत। 16 ते 88 वय या वर्षाच्या तरुणांनी या चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेला होता। आज संध्याकाळी या चित्रकला प्रदर्शनाचं बक्षीस समारंभ ज्येष्ठ हास्य व्यंगचित्रकार म्हेत्रे सर यांच्या हे होणार आहे आणि त्यावेळी खूप व्यंगचित्रकार इथे उपस्थित राहतील। ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे सल्लागार सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष भाजप ठाणे शहर सचिव रमेश सागळे यांच्या वतीने सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ठाणे शहर जिल्हा भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने सकाळी 9:30 वाजता चंदनवाडी येथील कॉम्रेड गोदुताई पुरळेकर मैदानामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे। सुधागड तालुक्यातील 26 संघांचा यामध्ये समावेश असणार आहे। राज्यस्तरीय क्रीडा पंच परीक्षण करणार असून स्पर्धेतील विजेत्या तसेच उपविजेत्या संघांना रोख पारितोषिकांसह ट्रॉफी त्याचबरोबर प्रावीण्य दाखवणाऱ्या खेळाडूंना सायकल, हेल्मेट, घड्याळे इत्यादी विविध वैयक्तिक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचं रमेश सागळे यांनी सांगितलं। विशेष म्हणजे या प्रसंगी तालुका स्तरातील कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 40 उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल खडगे, संयोजक कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, क्रीडा समिती प्रमुख राकेश तोरवे, चिटणीस अविकांत साळुंखे, जय गणेश दळवी, सुधीर नेमाने, अजित सांगळे, धनंजय खाडे, सुनील तिडके, ज्ञानेश्वर यादव, प्रवीण बावणे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। तरी ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनी या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटावा असं आवाहन आयोजक रमेश सागळे यांनी केलं आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने सुधागड तालुका मर्यादित ही कबड्डी स्पर्धा जी आहे ती सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
तसेच सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे। येत्या 26 तारखेला 26 जानेवारीचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान येथे सकाळी 9:30 वाजल्यापासून ते रात्री 8:30 वाजेपर्यंत ही स्पर्धा एकदिवसीय आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये 26 संघांचा सहभाग हा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचे लॉट्स जे आहेत ते आपण 20 दिवसापूर्वी केळकर साहेब, डावकरे साहेब आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढलेले आहेत। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सुधागड तालुक्यातील सर्व नागरिक, रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि ठाणे शहरातील नागरिक हे सर्वजण या स्पर्धेला उपस्थित राहतात। ही स्पर्धा यंदा 3रं वर्ष आहे। या स्पर्धेला प्रथम पारितोषिक आपण 21,000 देतो, दुसरं 15,000, तिसरं 10,000, चौथं 10,000 आणि त्याचबरोबर प्रत्येक जो विजयी संघ आहे त्या प्रत्येकाला आपण सन्मान चिन्ह जे आहे, त्यांचं चषक जे आहे ते देणार आहोत। त्याचबरोबर जे सहभागाबद्दल प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत। उत्कृष्ट खेळाडू आहे त्यांना आपण सायकल देणार आहोत। त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड यांना आपण हेल्मेट देणार आहोत आणि जे शिस्तबद्ध संघ आहे त्यांना आपण भिंतीवरील घड्याळ देणार आहोत। या स्पर्धेमध्ये नवीन गोष्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामध्ये पहिल्या वर्षी आम्ही जे ॲथलेटिक्स प्लेयर होते त्यांचा यथोचित सन्मान केलेला, दुसऱ्या वर्षी जी देशसेवा केलेले आपले जे सैनिक आहेत त्यांचा आम्ही सन्मान केलेला। यावर्षी सुधागड तालुक्यातील ठाणा, मुंबई आणि सुधागडमध्ये असलेले 40 उद्योजक, नामवंत उद्योजक यांचा आम्ही येथे सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने। ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा आहे त्यांना 22.5% मोबदला सरकारी नियमानुसार देण्यात येईल। ज्या शेतकऱ्याचं नाव नाही परंतु अतिक्रमण कब्जा आहे तसेच ती जमीन शासनाची असल्यास अशा शेतकऱ्यांना 12.5% शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली। या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, नायब तहसीलदार पैठणकर, MMRDA, भूमी अभिलेख तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी येथे उपस्थित होते। सरनाईक यांनी उपस्थित बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी कोळी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होता कामा नये। मेट्रो कारशेड संदर्भात सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमिनी आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन नाही परंतु कब्जा आहे, ही जमीन शासनाची असेल तर नवी मुंबई क्षेत्रात देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्कासंदर्भात राज्यात जो मोबदला धोरण राबवले आहे त्या शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा आहे त्यांना 22.5% मोबदला शासनाच्या नियमानुसार देण्यात येईल। ज्या शेतकऱ्यांचं नाव नाही परंतु अतिक्रमण कब्जा आहे, ती जमीन शासनाची आहे, त्या ठिकाणी 12.5% शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी त्यांनी केली आहे। आयमुख ते कासार वडवली आणि कासार वडवली ते वडाळा मेट्रो 4 आणि मेट्रो 4A याचं बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ही मेट्रो चा जो मार्ग आहे तो चालू करायचा आहे आणि MMRDAच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात ही डेव्हलपमेंट आपल्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये चालू आहे आणि ह्या मेट्रो 4चा फायदा बहुतांश ह्या ठाणेकरांना होणार असल्यानं मेट्रो कारशेडसाठी जी जागा आवश्यक आहे त्याचं आरक्षण राज्य शासनानं टाकलेलं आहे। राज्य शासनाच्या नावावर असलेली परंतु शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली जी जमीन मोगरपाड्यामध्ये आहे त्या जमिनीचा मोबदला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 22.5% ज्याचं पजेशन आहे त्याला आणि फक्त जो शेती त्या जागेवर करतो त्याला 12.5% असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी जी मागणी होती ती मागणी ह्या दोन्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली। त्यानुसार आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु काही अनावधानानं प्रत्येक शेतकऱ्याला ह्या आजच्या बैठकीचं निमंत्रण न पोचल्यानं त्या शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली की 22.5% आणि 12.5%
ह्याबद्दल आमचं काही मत नाही, परंतु आम्हाला नक्की MMRDAच्या माध्यमातून काय मिळणार आहे, आमचा भूखंड कुठे मिळणार आहे, कसा मिळणार आहे, किती दिवसात मिळणार आहे, आम्हाला मोबदला मिळाल्यानंतर मग त्याची विक्री आम्ही कशा प्रकारे करू शकतो, अशा काही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या त्यांनी आमच्यासमोर मांडल्या. त्याचबरोबर काही निवेदन त्यांनी दिले की मोगरपाडा कारशेडला नाव कुणाचं द्यावं, तिथली स्थानिक ग्रामस्थांचा असतो त्या देवाचं नाव द्यायला त्यांनी सांगितलं. ती मागणी आहे. काही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या ठिकाणी म्हणून त्यांनी काही मागणी केलेली आहे. अशा काही त्यांच्या मागण्या आहेत. त्या मागण्यांची पूर्तता कशी तुम्ही करणार यासाठी त्यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. त्या निवेदनावर आम्ही चर्चा करू शासन म्हणून आणि 7 तारखेला ही परत बैठक आयोजित केलेली आहे. त्यामुळे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि मेट्रो कारशेडसाठी जी जमीन MMRDAला हवी आहे त्या बाबतीतला अंतिम निर्णय घेण्यात येईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.